गाडीत 2 मृतदेह घेऊन तो थेट पोलीस ठाण्यात पोहोचला। पोलिसांना म्हणाला, गाडीत आई आणि तिचा प्रियकर आहे, त्यांना बाहेर काढा। हे दृश्य पाहून खाकी वर्दीतील पोलीसही हादरले। आईच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पोटच्या मुलानेच उचललेलं हे भयानक पाऊल। नेमकं काय घडलं त्या रात्री जाणून घेऊयात या बातमीच्या माध्यमातून। हरियाणामधील सिरसा येथून माणुसकीला काळीमा फासणारी आणि अंगावर काटा आणणारी एक घटना समोर आली आहे। सिकंदरपूर जिल्ह्यात एक गाडी वेगाने आली आणि थेट सदर पोलीस ठाण्याच्या आवारात उभी राहिली। गाडीतून एक तरुण खाली उतरला। त्याच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना पश्चाताप। त्याने तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांना शांतपणे सांगितलं की माझ्या गाडीत 2 मृतदेह आहेत, ते कृपया बाहेर काढा। हे ऐकून पोलीसही चक्रावून गेले। सुरुवातीला पोलिसांना हा काहीतरी मस्करीचा प्रकार वाटला, पण जेव्हा त्यांनी गाडीचा दरवाजा उघडला तेव्हा आतलं दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला। गाडीच्या मागच्या सीटवर एका 42 वर्षीय महिलेचा आणि एका 45 वर्षीय पुरुषाचा मृतदेह पडलेला होता। चौकशीनंतर समजलं की ती महिला दुसरी तिसरी कोणी नसून खुद्द त्या तरुणाची आई अंगुरी देवी होती आणि तो पुरुष त्यांचा शेजारी लेखराज होता। स्वतःच्या आईचा खून करून मुलानेच मृतदेह पोलीस ठाण्यात आणल्याच्या या घटनेने संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे। या दुहेरी हत्याकांडामागे एक संतापजनक कारण समोर आलं आहे। आरोपी राजकुमार याला आपल्या आईचं आणि शेजारी राहणाऱ्या लेखराज यांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता। यावरून घरात अनेकदा खटके उडत होते। मुलाने आपल्या आईला अनेकदा समजावून सांगितलं होतं, तिला या संबंधांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता, पण प्रेमात आंधळी झालेली आई मुलाचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती। ती वारंवार त्या शेजाऱ्याला भेटत होती, ज्यामुळे राजकुमारच्या मनात प्रचंड चीड निर्माण झाली होती। गुरुवारी रात्री या रागाचा भडका उडाला। राजकुमारने आपल्या आईला आणि लेखराजला घरातच नको त्या अवस्थेत रंगेहात पकडलं। स्वतःच्या आईला परपुरुषासोबत त्या स्थितीत पाहून राजकुमारचा संयम सुटला। रागाच्या भरात त्याने तिथेच पडलेला एक स्कार्फ उचलला आणि त्या दोघांचाही गळा आवळून जीव घेतला। विशेष म्हणजे हत्या केल्यानंतर राजकुमार घाबरून पळून गेला नाही किंवा त्याने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला नाही। उलट त्याने सकाळी दोघांचे मृतदेह आपल्या गाडीत टाकले आणि तो थेट पोलीस ठाण्यात हजर झाला। त्याने आपला गुन्हा कबूल केला असून आई ऐकत नव्हती म्हणून मी दोघांना संपवलं, असं त्याने पोलिसांना सांगितलं। पोलिसांनी 2ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवलं आहे। डीएसपी राजेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। मात्र सिकंदरपूर सारख्या भागात एका मुलाने आईची हत्या करून मृतदेह पोलीस ठाण्यात आणल्याच्या या प्रकाराने ग्रामस्थही सुन्न झाले आहेत। प्रेमसंबंध, संशय आणि त्यातून घडलेला हा टोकाचा प्रकार समाजातील बिघडत चाललेल्या मानसिकतेचे दर्शन घडवतो। मित्रांनो, या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? मुलानं केलेलं कृत्य तुम्हाला पटतं का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि ही धक्कादायक बातमी इतरांना सुद्धा शेअर करा।